तर नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे. स्वागत आहे तुमचं सयाजी थोरात करमाळा ह्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, पुण्यामध्ये आलोय आणि पुण्यामध्ये कोणाकडे आलोय ते मी तुम्हाला थोड्याच वेळात दाखवणार आहे. तुर्तास मी सर्व तमाम रसिक मायबापांचं माझ्या चॅनलवरती सहर्ष असं स्वागत करतो. चला तर मग ती व्यक्ती कोण आहे, कशी आहे, आपण आपल्या ब्लॉगमधून बघायची ती व्यक्ती. हो हो हो, थांबा, आम्हालाही गडबड करू नका, कारण गरम गरम खाल्ल्याने थोड येतात असं कोणीतरी म्हटलंय. चला तर मग बघूया. बोला साहेबा. अरे नमस्कार. आज आमच्या अत्यंत जीवाभावाचे सहकारी आणि नेहमी माझ्या सर्व कार्यामध्ये सहभागी असणारे, माझ्या सुखदुःखात सहभागी असणारे आणि एका व्हिडिओच्या माध्यमातून अनेकांना मार्गदर्शन करणारे, आईवडिलांचं प्रेम दाखवणारे, मुलाबाळांचं प्रेम दाखवणारे एक मोटिवेशनल व्हिडिओ जे त्यांच्या इंस्टाग्राम चॅनलच्या माध्यमातून सातत्याने नेहमी दाखवत असतात असे सयाजी सर आज पुणे या ठिकाणी भेटले. खरं तर आमची भेट नेहमीच होत असते, पण एकदम जमिनीवरचा माणूस आणि जो रिअल लाईफमध्ये रिअल स्टार नाही म्हणता येणार, एक रिअल स्टार म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. कारण अनेक प्रबोधनपर व्हिडिओ करणारा, अनेकांचं व्हिडिओच्या माध्यमातून मस्तक सुधारवणारे असे आमचे सयाजी सर या ठिकाणी मला भेटले. आनंद झाला भेटून. तरी माझी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व यूट्यूब चॅनलवरती, इंस्टाग्राम फॅमिली अशा अनेक प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जे त्यांच्यावरती प्रेम करतात त्यांना देखील विनंती करतो की या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आमच्या सरांचा, सयाजी सरांचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि होईल तेवढं जास्तीत जास्त प्रेम करा, कारण ते प्रेम दिल्याच्या नंतर त्यांच्या अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. खरं तर शेवटी कौतुकाची थाप जर कोणी मारणारा असेल तर धावायला वेळ म्हणजे वेग येतो. तसं जर सयाजी सरांच्या पाठीमागे असं कौतुकाची थाप जर आपण दिलं तर येणाऱ्या काळात अनेक व्हिडिओच्या माध्यमातून ते प्रबोधन करतील, मोटिवेशनल व्हिडिओ सोडतील आणि घराघरात प्रेम पोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जाईल. तरी मी विनंती करतो आणि जसं सरांवरती प्रेम ठेवताय तसं माझ्यावरती देखील प्रेम असावं, माझ्या सर्व सहकार्यांवरती आपलं प्रेम असावं अशी देखील विनंती करतो. धन्यवाद. अहो, तुम्ही जे काय तोंड भरून कौतुक केलं, डोळा अक्षरशः पाणवले बरं का. कारण एवढा मायेचा सागर जर साचलेला तुमच्यात मी पाहिला असताना, भाऊ याच्या अगोदर तुमची माझी का भेट झाली नाही देव झालं. परंतु वेळ विलंब या गोष्टींना नक्कीच सार्थकी होत्यात, सार्थकी लागतात आणि सोन्यासारखी माणसं आयुष्यात येतात. असाच दिल दोस्ती दुनिया आणि मैत्रीच्या दुनियातला राजा माणूस आणि दादा खुले साहेब मला भेटले. मी पण त्यांना भेटून एवढा आनंद झाला, विचाराय सोय नाही मित्रांनो. खरंच इतका स्वभाव रॉयल आजपर्यंत मी कोणाचाच बघितला नाही. तर भाऊ, खरंच तुम्ही तुमचा अमूल्य वेळ मला दिला त्याबद्दल मी तुमचा मनस्वी आभार व्यक्त करतो. आणि खरंच तुमच्या सर्व इच्छा, आकांक्षा, सगळ्या काय अपेक्षा श्री कोटलिंग बाबा आणि आई तुळजाभवानी पूर्ण करू अशी अपेक्षा करतो. या ठिकाणी थांबतो. तुमच्या भावी वाटचालीस खूप सारे शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय टायगर, जय टायगर, जय शिवराय.